नमस्कार मित्रांनो, ईश्वरीमुळे अर्णवचे खूप मोठे नुकसान झाले. हे कसे झाले हे आपण तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात पाहणार आहोत. मित्रांनो, आता ईश्वरीने असे काय केले जेणेकरून अर्णवचे एवढे मोठे नुकसान झालेले आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला तर माहितीच आहे, इथे अर्णवने आणि राकेशने ऑलरेडीच फिल्डिंग लावली होती. आता मात्र ईश्वरी आपली अर्णवचा आवाज परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तिने अर्णवला एक जालिम उपाय म्हणून एक काढा करून दिलेला आहे, परंतु अर्णव काही काढा प्यायला तयार नाही. जसे लहान मुलांचे नखरे असतात ना, अगदी तसाच नखरे अर्णव सुद्धा करत आहे. एक घोट पितो आणि नंतर नको बोलतो की खूप कडू आहे. पण ईश्वरी त्याला समजून सांगते. एखादी आई आपल्या बाळाला कशी समजून सांगते, अगदी तसंच ती आपल्या नवऱ्याला समजून सांगते. अहो, जेवढं कडू लागेल ना तेवढं असरदार असेल ते, त्याचा प्रभाव लवकर होईल, तुमचा घसा लवकर बरा होईल. परंतु लहान बाळासारखंच अर्णव तिथून पळून जातो नको नको म्हणून, पण तो काढा काही पित नाही. आता ईश्वरीने मात्र प्रयत्न तर केले, पण अर्णवचा आवाज काय, कारण तो काढाच त्याने पिला नाही, त्याच्यामुळे त्याचा आवाज काय रिटर्न आलेला नाहीये. त्यामुळे आता ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये ट्रान्सलेटर बनून त्याची जाणार आहे. म्हणजे अर्णव जे काय बोलेल ते इन्व्हेस्टरला ट्रान्सलेट करून सांगण्याची संधी आता ईश्वरीला मिळालेली आहे. ईश्वरी नको बोलत असते, परंतु अर्णव तिला बोलतो की माझा तुझ्यावर डोळे झाकून विश्वास आहे. परंतु त्याच विश्वासाचा फायदा आता राकेश आणि लावण्या घेणार आहेत. आता लावण्याने खतरनाक प्लॅन केलेला आहे की आता ईश्वरीला आपण कसं वेगळं करता येईल. तर आता इकडे ऑफिसमध्ये सगळेजण म्हणजे लावण्य, अर्णव आणि ईश्वरी हे सगळेजण आहेत. आणि लावण्या इतकी चिकटून ते अर्णवच्या त्याच्या खांद्यावर हात काय ठेवते, त्याच्यापाशी उभं राहून त्याला गुलुगुलू त्याच्यासोबत बोलते काय असं तसं, म्हणजे ती डीलचे काम समजून सांगत आहे. परंतु इतकी क्लोज आहे, इतकी जवळ, की आता इकडे मात्र ईश्वरीला हे पाहवतच नाहीये. ईश्वरीला आता खूप राग येतोय. ईश्वरी मनातल्या मनात विचार करते की आधी जेवढा राग मला आला नाही त्याच्यापेक्षा जास्त राग मला या लावण्याचा काय येतोय. आता त्या बिचाऱ्या ईश्वरीला कोण सांगणार की बाई तुला का राग येतोय, कारण तुला जलस फील होते, कारण तो तुझा नवरा आहे आणि आपल्या नवऱ्याच्या शेजारी दुसरी एखादी बायको म्हणजे एखादी मुलगी उभी राहिली किंवा दुसरी कोणाची बायको उभी राहिली, आपला जळफळाट तर होणारच ना. कोणती बायको सहन करेल आपल्या नवऱ्यासोबत दुसरी मुलगी पाहायला, तिला सहनच नाही होणार ना. ईश्वरी, तुला कळत नाहीये, तुझं सुद्धा अर्णव प्रेम आहे, तू त्याला नवरा मानतेस, परंतु ते हे तोंडाने कबूल करत नाही. पण जाऊ द्या, तिला एक ना एक दिवस नक्कीच याची जाणीव होईल की ती खरंच अर्णववर किती प्रेम करते. परंतु मात्र लावण्याने खतरनाक फिल्डिंग लावलेली आहे. ईश्वरीला ती घेऊन गेलेली आहे गेस्ट हाऊस पाशी, आणि गेस्ट हाऊस मध्ये गेल्याच्या नंतर ईश्वरी फार आनंदी झालेली आहे. तिला आनंद होत आहे की वाव, अर्णव सरांनी किती छान गेस्ट हाऊस सजवलेला आहे. परंतु तिला काय माहिती, तिचा लावण्याचा खतरनाक प्लॅन लावण्याने एका दुसऱ्या मुलीला सांगून ते गेस्ट हाऊसचं दार बंद केलेलं आहे आणि कुलूपच लावलेलं आहे, ती कधीही बाहेर येऊ नये म्हणून, इन्व्हेस्टरची आणि तिची भेट होऊ नये म्हणून. असा खतरनाक प्लॅन त्यांनी केलेला आहे. आता मात्र इकडे लावण्य आणि ती मुलगी दोघी खुश झालेल्या आहेत, कारण ईश्वरी आतमध्ये कोंडली गेलेली आहे. आता मीटिंग सुरू होणार आहे, इन्व्हेस्टर सुद्धा आलेले आहेत. मात्र आता आकाश बोलतो की अरे दादा, ईश्वरी कुठे. तेव्हा अर्णव बोलतो की ईश्वरी तर लावण्यासोबत गेलती. लावण्या खोटं बोलते की ती माझ्यासोबत गेस्ट हाऊस पर्यंत आली, परंतु तिथून कुठे गेली काय माहिती. बापरे, किती नीच बाई आहे ना ही लावण्या. एखाद्याला किती हर्ट करायचं, एखाद्याला किती वेदना करायच्या, एखाद्याला किती दुःख द्यायचं, हे आपण लावण्याकडून शिकू शकतो. का वागते काय माहिती ही अशी. तिला अर्णवला मिळवायचंय ना, मग ती ईश्वरीला त्रास का देत आहे, ईश्वरीला का त्रास देते. तुला अर्णवला जर तुझ्यात हिंमत असती ना, तर तू नक्कीच अर्णवला मिळून दाखवलं असतं. एखाद्याचं प्रेम मिळवणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी ते निभवावं लागतं, त्यात जिजायला लागतं. हे तिला कोण सांगणार, इतकं सोपं नसतं हे सगळं, आणि ईश्वरीने ते सगळं करून दाखवलेलं आहे. परंतु ईश्वरी आता खूप मोठ्या संकटात फसलेली आहे. मीटिंग चालू झालेली आहे, अर्णव त्यांना एक्सप्लेन करायचं काम करत आहे, परंतु त्या इन्व्हेस्टर लोकांना त्याचं काहीच कळत नाहीये. इकडे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आहे. तिला असं वाटतंय की जर आता मीटिंग सुरू झाली असेल आणि अर्णव सरांना जे काही सांगायचं ते जर इन्व्हेस्टरला कळतच नसेल तर खूप मोठं नुकसान होईल. आणि ती इकडे बिचारी रडत आहे, तिचं खूप डेंजर हाल झालेला आहे. इकडे तिला फोन बिन लावण्यात येत आहेत, आकाशही तिला शोधत आहे, परंतु ती काही मिळेनाशी झालेली आहे. तर मित्रांनो, आता कसं होणार. अर्णवची डील तर कॅन्सल झालेली आहे, आणि आता ईश्वरी हे जेव्हा गेस्ट हाऊसच्या बाहेर येईल तेव्हा अर्णव तिला शिक्षा करणार का, की तिच्या सोबत कुणीतरी असं केले म्हणून तिला सोडून देणार. काय करणार अर्णव, आता त्याची डील कॅन्सल झाली तो ईश्वरी रागवणार का, की तिला समजून घेणार. काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.